मल्टीग्रेन पालक चिला बनवण्यासाठी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, पाऊण वाटी. अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे, अर्धी वाटी हे मक्याचं पीठ आहे आणि 2 ते 3 चमचे हे चण्याचं पीठ घेतलं. पीठ चांगली मिक्स करायची. आता त्याच्यात आपण मसाले टाकूया. इथे मी ओवा टाकते, हे तीळ टाकते 1 चमचा, हळद, लाल तिखट, आणि ही कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट टाकते. त्याच्यात थोडंसं आलं लसूण पण आहे. यात मी मीठ टाकते चवीप्रमाणे. आणि हा पालक स्वच्छ धुवून मी निथळत ठेवला होता. जवळजवळ 2 वाट्या पालक आहे. त्याला आपल्याला जसं पाणी हवं आहे त्याप्रमाणे टाकून आपण भजीच्या पिठासाठी बनवतो तसं बॅटर बनवायचं. आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर आपण ह्याचे चिला बनवायला घेऊया. ते आपण तवा गरम करत ठेवलेला आहे. थोडंसं तेल टाकूया. आज सुट्टीचा दिवस आहे म्हणून काहीतरी चांगलं मस्त चमचमीत हेल्दी खायची इच्छा झाली, म्हणून मी म्हटलं चला आता आज आपण पालक आहे तर पालकची हे आपण पॅनकेक बनवूया. आणि दुसरी पिठं पण आपल्याला त्याच्यात ॲड करता येतील. झाकून ठेवायचं आहे 2 मिनटं. चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला वर्किंग वुमनला अशा हेल्दी रेसिपीजचे नोटिफिकेशन येत राहतील आणि ते तुम्ही इझिली बनवू शकाल घरी. रोज रोज आपल्या ऑफिसच्या घाईमध्ये आपण आपल्या तब्येतीची हेळसांड करत असतो. तर ॲटलिस्ट आपण जेव्हा सुट्टी असेल, वेळ असेल, तेव्हा नक्की असं काहीतरी हेल्दी बनवायचा प्रयत्न करायचा. साधारण 2 ते 3 मिनिटांनी आता हे झाकण काढून चेक करायचं आहे. हे बघा चांगला शिजलेला आहे. हे असे ह्याला बुडबुडे दिसतात. परत थोडंसं वरती तेल लावायचं आणि त्याला खूपच कमी तेलात हा तयार होतो. तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन नसेल तर तुमचं जे भिडं असतं किंवा लोखंडाचा कोणता तवा असेल तर त्याच्यावरही तुम्ही हे करू शकता. परत 2-3 मिनटं आपण मागच्या साईडने त्याला चांगला व्यवस्थित शेकू देऊया, शिजू देऊया आणि मग काढूया. हे बघा मागच्या साईडने पण मस्त शेकलेलं आहे. पालक चिला आपला तयार झालेला आहे. मस्त त्याला चहाबरोबर मी त्याचा आनंद घेते.
तोपर्यंत तुम्ही रेसिपी नोट करा आणि नक्की करून बघा. कमेंट्समध्ये मला कळवा कशी झाली तुमची रेसिपी ते. आणि अशा सोप्या सोप्या रेसिपीजसाठी ताजीच होममेडला सबस्क्राईब करा आणि चॅनल बघायला विसरू नका. मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.